भाईंदरची गोष्ट आहे. 4 रस्ते आहेत, तिथे आम्ही उभं आणि बोलतोय आम्ही असं, तर अचानक एक माणूस आला फुल स्पीड आमच्याकडे. जसं तो बाजूला आला तसं कच करून त्याने ब्रेक मारला. डोळे पूर्ण लाल झाले त्याचे, ऑलमोस्ट रडायच्याच अवस्थेत होता. तो बोलते अपने एक लड़की को देखा क्या? नहीं, हम लोग को नहीं देखा. मतलब वो तो ना मेरे को इधर एक लड़की देखी, तो लाल साड़ी में थी. तुम लोग जहाँ पे खड़े थे उसके थोड़ा सा जस्ट आगे उधर खड़ी है. जस्ट पास हुई और मैं पीछे देखा. डब्लिन मध्ये 2 रूम आहेत, पॅसेज आहे, एल शेप मध्ये किचन लागून. याला सकाळी म्हणजे याला सिगरेट प्यायची सोय. तो सरळ रूम म्हणून बाहेर येऊन बाल्कनीकडे जात होता. म्हणजे ऑलमोस्ट तो त्या बाल्कनीचा दरवाजा उघडलाय. तिने बाई उभी आहे किचन मध्ये आणि डिशेस क्लीन करते. तो ओरडायला लागला काहीतरी इथे आहे. म्हातेरानं सकाळी तिकडे पोहोचलो. एक पॉईंट बघितला आम्ही, परत रिटर्न येतो. छोटीशी एक पायवाट जात होती खालच्या साईडला. त्या रस्त्यामध्ये एक माणूस त्या बैलाच्या समोर उभा आहे आणि मंत्र बोलतो आणि तो बैल त्याच्याकडे बघतोय. हालत नाही, काय नाही. देखते काय, मागे बघितलं, दोघं पण नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यावर विनीत आहे. विनीत स्पेशली आयर्लंडवरून आलाय आणि त्यावर आपण मस्त आज पॉडकास्ट रेकॉर्ड करणार आहोत. आणि खूप बऱ्याच गोष्टी आहेत, आपल्या मुंबईच्या आहेत, गावाकडच्या आहेत, कोल्हापूरच्या आहेत, इवन आयर्लंडच्या पण आहेत. तर आपण डिस्कस करणार आहोत त्या. पण विनीत तू सांग यार, कसं आहेस तू? मी बरं आहे, तू कसं आहेस? मी पण एकदम छान. पण भाई तू सांग, तू कोणत्या स्टोरीपासून तुला स्टार्ट करायचं आहे आज? भाईंदरची गोष्ट आहे. खाडीची नाही आहे ॲक्च्युली, माझ्या एरियामध्येच एक घडलेली गोष्ट आहे. ही किती वर्ष जुनी गोष्ट आहे भाई? ही असेल 90sची. ओके. 90sची. माझ्या काकांनी एक होते, बिल्डिंगमध्येच काका होते, त्यांनी सांगितली गोष्ट आहे. तर आधी कसं की काय जास्त डेव्हलपमेंट असं काय भाईंदरमध्ये काय नव्हतं. 90च्या काळी तर काहीच नव्हतं. म्हणजे मॉल बिल तर ते आत्ताच 2000 नंतर राहायलाच खूप कमी लोक. वेस्टची गोष्ट आहे, भाईंदर वेस्टची गोष्ट आहे. आणि रिक्षाचा रूट पण एकच, स्टेशन ते पोलीस स्टेशन, एकच रूट. 60 फीट नंतर बनलं, कारण तिकडे बिल्डिंग्सही काही नव्हत्या. मग तिकडे कोण यायचा प्रश्नच नाही. कच्चा रस्ता होता, तिकडे कोणी येत नाही. तिथून ते एकदा रात्री लेट आले, म्हणजे 1:30-2 वाजता आले. ऑलमोस्ट शेवटची गाडी समजतो तिथे ते आले आणि बिल्डिंगकडे आमच्या ते येत होतं. आमच्या रूटवरती एक तलाव लागते, ठीक आहे. तलाव लागते, तलावच्या त्याचे जस्ट क्रॉस करत होते. अचानक त्यांना दिसलं की गायी येतात खूप आजूबाजूने. 10 आल्या, 15 आल्या, अशा करत करत पूर्ण रोडवरती गायीच दिसतात त्यांना. आणि त्याने कसं बसं ते लोक ते डॉज करत ते असे आले गाई. आणि त्याने डोक्यात विचार येतोय की भाईंदरमध्ये एवढ्या गायी कोणाकडे आहेत? 100-150 गायी, पूर्ण रोड भरलाय, ब्लॉक केलं आणि कोणीच नाही तिथे. म्हणजे त्यांना गाईड करायला किंवा काय कोणीच नाही. कुठून तरी अचानक आल्या गाय त्या तलावाच्याच कॉर्नरला. अचानक आले ते, कसे कसे डॉज करत करत बिल्डिंगकडे आले. आणि ते लोक मागे पुढे बघतात, सगळीकडे गाई दिसत होत्या त्या रोडवरती. पुढे येऊन बिल्डिंगकडे आले आणि मागे बघतायत तर काहीच नाही, पूर्ण रोड खाली, काहीच नाही तिथे. आणि त्या तलावामध्ये तिकडे इन्सिडेंट्स खूप आहेत. म्हणजे लोकांना काय काय दिसते तिकडे, कारण की त्या तलावाची हिस्ट्री पण अशी आहे की म्हणजे 2-3 सुसाईड पण तिथे झालेले आहेत तलावामध्ये. तू रेड साडीवाला काय बोल? रेड साडीवाला ते होतं ते. त्याच्याच पुढे अजून एक तलाव एक आहे तिकडे. तिथे मी आणि माझा मित्र आणि त्याची गर्लफ्रेंड आम्ही थांबलेलो. 11 वाजताची गोष्ट आहे. आणि तो त्या गल्लीची गोष्ट आहे. ही 2014ची गोष्ट आहे. ओके. कॉलेजमध्ये होतो आम्ही संध्याकाळी भेटायचो. कॉलेज संपलं की आलो कट्टा. हां, मी होता, माझा मित्र होता, त्याची गर्लफ्रेंड होती. आम्ही तिकडे उभं होतो. 4 रस्ते आहेत तिकडे एका ठिकाणी, छोटे छोटे आहेत पण 4 रस्ते आहेत. तिथे आम्ही उभं आणि बोलतोय आम्ही असं नॉर्मल बोलतोय. आणि कोणीच नव्हतं म्हणजे रोडवरती. तर अचानक एक माणूस आला फुल स्पीडनी, बाईक ॲक्टिवावरती होता, फुल आमच्याकडे बाजूनी आला असा, आणि ब्रेक मारला त्याने आमच्याकडे. जसं तो बाजूला आला तसं कच करून त्याने ब्रेक मारला. तो पूर्ण स्लाईड होत गेली त्याची पूर्ण. नाही, पडला नाही तो पण असं. आणि त्याच्या पायाने पण त्यांनी हे केलं, म्हणजे लागले पाय रोडला लागले. आणि त्यांनी थांबायला त्यांनी पूर्ण असं पूर्ण आला आणि तो पूर्ण पायाने असं मागे करून तो आमच्याकडे आला. त्याने बोललं की पूर्ण त्याला घाम आला त्याला पूर्ण, आणि डोळे पूर्ण लाल झालेत त्याचे, आणि ऑलमोस्ट रडायच्याच अवस्थेत होता. तो बोलते आपने एक लड़की को देखा क्या? तर आम्ही बोललो नाही, मतलब लड़की नाही, मतलब कोई इधर गाय नाही आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपण जरी एवढ्या रात्री जेव्हा आपण कोणावर बोलतोय तर कोणीही असं गेलं तरी आपल्याला कळते की कोण, थोडं नजर जाते आपली. पण त्या रस्त्यावरून 10-15 मिनिटापासून कोणीच आलं नव्हतं, पूर्ण खालीच होता रोड तो. तर नाही, हम लोग को नहीं देखा. मतलब तर तो बोलतो, मग तो थोडा पुढे गेला, पण तो परत फिरवून आला बाईक. थोडा पुढे गेला तो, म्हणजे नाही बोलल्यावर तो ओके बोलला आणि परत पुढे गेला आणि परत फिरवून बाईक आला आमच्याकडे.
तो ना मेरे को इधर एक लड़की दिखी और वो लाल साड़ी में थी. बोला लाल साड़ी में इधर हम लोग तो मतलब अब कोई दिखा ही नहीं आहे, तो लाल साडी वाला का तो बात ही नाही आहे अभी. कारण की असं कोणी लाल साडी घालून रस्त्यावर रात्री फिरलं तर नजर आपली जाणारच त्याच्याकडे. तर नहीं कोई नहीं दिखा हम लोग को. बोलते नहीं मेरे को दिखा. मैं जब वहाँ से दूर से मेरे को दिख रही थी वो, तुम लोग जहाँ पे खड़े थे उसके थोड़ा सा जस्ट आगे उधर खड़ी है और वो चल के आ रही है मेरी तरफ और मैं बाइक लेके जा रहा हूँ. और मेरे को मैंने जब मेरे से जस्ट पास हुई और मैं पीछे देखा, कुछ नहीं था वहाँ पे. आम्ही त्याला विचारलं कुछ अजीब दिख रहा. बोलते नहीं नॉर्मल थी, नॉर्मल रेड साड़ी में थी. और पूरा मतलब वो ब्राइड का जो ते काय बोलतात ड्रेस, पूर्ण मेकअप बिकअप लुक जो असतो तो प्रॉपर तो होता. आणि मग त्यांनी मागे बघितल्यावर काहीच नव्हतं तिथे. पण आम्ही विचार केला कदाचित भंकस करत असेल, पण तो तसा मला वाटत नव्हता भंकस. आणि घाबरलेला. आणि तो म्हणजे आपल्या वयातला नव्हता माणूस, तो म्हणजे 45-50 एज असणार. मग त्या एजला असे लोक तर फालतूगिरी करत नाही त्याच्यामध्ये तशा एजमध्ये. तर तिथे त्या पण तिथेही त्या एरियामध्ये तो जो तलाव आहे त्या एरियामध्ये पण खूप म्हणजे सुसाईड्स तिकडे झालेले आहेत. इन्सिडेंट खूप तिकडे दिसते लोकांना. म्हणजे रात्रीचं कोणी काय आलं. तेच आपण बोलतो भाई, एक शहर आहे प्रॉपर मस्त एकदम सगळं आहे, पण तिकडच्या त्या मागचा जो इतिहास आहे तो लोकांना नाही माहिती. कोण तिथे गेलंय, कोणाचं तिकडे निधन झालंय, कोणाचा मृत्यू झालाय किंवा कोणी तिथे सुसाईड केलंय, ते अजूनही फिरत आहेत. आणि भाईंदर म्हणजे कसं की आधी गावच होतं पूर्ण. शहर तर आता झालेलं आहे, पण आधी तर मेन गावच आहेत. छोटी घरं होती, गाव होते लोकांचे. तिथे आधी काय होतं ते आपल्याला माहित. हो, खूप ठिकाणी. तू जिथे राहतो डबलिंग, तिथे तिकडची पण तू एक स्टोरी सांगत होतास. हो, एक आयर्लंडची. तर ती काय होती भाई? तर ही एक माझ्या मित्रांनी सांगितली मला. तो खूप आधी आलेला आहे इथे, म्हणजे आधी हाऊसमेटच होता माझा तो. त्यांनी मला ही स्टोरी सांगितली. ही घडली अराउंड 2012-13च्या दरम्यान. त्याच्यासोबतही घडली, त्याच्यासोबतच घडलेली ही गोष्ट. आणि तो खूप आधी आलेला आहे इकडे डब्लिनमध्ये, म्हणजे कामानिमित्त, म्हणजे त्याचं जॉब आणि ह्याच्यासाठी तो आलेला आहे इकडे. तर आधी तोच तेव्हा सिंगल होता, म्हणजे सिंगल लग्न काय नाही झालं त्याचं. आणि प्रॉपर तो म्हणजे कसं तिकडे शेअरिंग कॉन्सेप्ट आहे, म्हणजे फ्लॅट रेंटवरती घ्यायचा आणि मग दुसरी रूम तुम्ही कोणाला दुसऱ्या स्टुडंटला किंवा हे तुम्ही शेअर करू भाडे करू बघा, म्हणजे तसं टाईप होतं. तर तो तिथे आलेला आणि प्रॉपर म्हणजे त्याचं चांगलं झालं. 4-5 महिने झालेले आणि पूर्ण जॉब पण चांगला आहे. ठीक आहे. त्यांनी इंडियनच व्यक्ती तिकडे ठेवलेला दुसऱ्या रूममध्ये प्रॉपर. आणि त्याचं मग लग्न त्याचं झालं आणि मग त्यांनी त्याच्या बायकोला तो इकडे घेऊन आला. आणि बेडरूम पण सगळे मोठे होते, म्हणजे 3 जण राहू शकतात असं. म्हणजे ह्याच्या रूममध्ये नवरा बायको आणि दुसऱ्या रूममध्ये ते प्रॉपर म्हणजे एकदम मोठं घर होतं. तर जशी ती आली, म्हणजे जशी ती म्हणजे लँड झाली आणि तिला वेलकम केलं आणि ती केली आणि ती झोपली. म्हणजे रात्री लेट फ्लाईट लँड झाली आणि सकाळी उठली आणि ती हॉलमध्ये येते. ठीक आहे. हॉलमध्ये येते. हे लोक कुठेतरी का सामान काय आणायला गेले असतील. तो दुसरा फ्लॅटमेट आणि नवरायचा. हे लोक गेले. ही येते हॉलमध्ये आणि तेव्हा सेकंड जो फ्लॅटमेट आहे त्याचं इंट्रोडक्शन नाही झालेलं आहे वाईफचं. ठीक आहे. तिला माहीत नाही आहे की कोण राहतो असं. कोण राहतो मी तिला माहीत नाही कोण आहे, इंडियन आहे की काय आहे, काय माहीत नाही. ती आली हॉलमध्ये. तिला एक गोरा माणूस, म्हणजे एज असणार 50-60 एजचा, बसलाय आणि पेपर वाचतोय. ठीक आहे. तिने बोललं हाय हॅलो, त्यांनी पण हाय हॅलो बोलला. आणि तिने तिचं काय पाणी घ्यायला ती किचनमध्ये आलेली आणि ती गेली आणि गेली परत रूममध्ये. ठीक आहे. नॉर्मल, सगळं नॉर्मल आहे. ठीक आहे. तो नवरा परत आला तिचा आणि ती बोलला की हां. ती बोलली कुठे गेलेलास? मग तुम्ही सामान आणायला गेलो रूममेट बरोबर. दुसरा तो फ्लॅटमेट आहे त्याच्याबरोबर मी सामान आणायला गेलो. ती बोलली मग तिकडे बाहेर कोण बसलं आहे? त्यांनी बोललो बाहेर म्हणजे कोण नाही, म्हणजे तूच एकटी होतीस घरी. दुसरं बोलते नाही, एक म्हणजे आयरिश माणसासारखा मला दिसला, म्हणजे फॉरेनर. ती बोलली फॉरेनर होता एक बाहेर बसलेला. बोलते नाही असं काय नाही. ते लोक दोघं परत बघायला गेले तर काहीच नव्हतं तिकडे. पेपरही नव्हता, काहीच नव्हतं तिकडे. त्यांनी बोललं की नाही तुला कदाचित जेटलॅग झालं असेल, एवढा 15-16 तासाचा प्रवास करून तिथे आली आहेस, झोप नाही पूर्ण झाली, तुला काहीतरी भास झाला असेल, तू हे करू नकोस. ठीक आहे. एवढं काय हे नकोस. पण ती बोलते नाही मी बघितलं आहे. बोलते नाही काय नाही आहे इकडे, आम्ही आता इथे 4-5 महिने राहतो, आम्हाला काही दिसलं नाही. तर कोण राहतच नाही त्या व्यक्ती. आणि मग त्यांनी मग ते इंट्रोडक्शन करून दिलं दुसऱ्या याला की हा. ती बोलते इंडियन आहे, म्हणजे साऊथ इंडियन आहे दुसऱ्या रूममध्ये. तर तसं आहे दुसरं कोण नाही आहे अजून घरी. असं झालं. त्याच्या 2 आठवड्यानंतर हा सकाळी उठला. ठीक आहे. जो मेन मित्र आहे माझा तो उठला आणि कसं आहे की पॅसेज आहे, म्हणजे 2 रूम आहेत, पॅसेज आहे
ठीक आहे. ते लिव्हिंग रूम आणि एल शेपमध्ये किचन लागून आहे त्याला, म्हणजे किचन कम ते हे असते ना आपलं लिव्हिंग रूम दोन्ही जण तसं तिकडे आला. आणि बाल्कनी पण आहे. याला सकाळी म्हणजे याला सिगरेट प्यायची सोय आहे. सकाळी त्या तलाव आली म्हणून तो सरळ रूमवरून बाहेर येऊन बाल्कनीकडे जात होता. ठीक आहे. तो हॉलमधून असा जातो आहे. जसा तो पास होतोय म्हणजे ऑलमोस्ट तो त्या बाल्कनीचा दरवाजा उघडला आहे त्यांनी. ठीक आहे. बाई उभी आहे किचनमध्ये आणि डिशेस क्लीन करते आणि ट्रेमध्ये ठेवते. मागून त्याला दिसतंय पूर्ण त्याचं अपेअरन्स त्याचं. तो त्यांनी बोललं की एकदम मॉडर्न असा अपेअरन्स नव्हता, म्हणजे आपण घरी कसे कपडे घालतो जुन्या जमान्याचा म्हणजे. आणि एजेड पण ती बाई होती, ती दिसते म्हणजे मागूनच दिसत होतं की क्लीन करून ती ठेवते ते. आणि त्यांनी आता कसं आहे आपण कुठलं चालत असलो तर आपण त्या डिसिजनने थिंक करायला वेळ लागतो आपल्याला. तो सरळ बाहेर गेला बाल्कनीमध्ये. त्यांनी विचारच नाही केला की त्याला इकडे काय दिसतंय, पण त्यांनी बघितलं 1-2 सेकंड झोपेत होता तो आणि गेला बाहेर. बाल्कनीमधून तो ओरडायला लागला, कारण की त्याला आता माहिती आहे कोण आहे अजून घरात. त्याला आता कळलं शुद्ध आली थोडी. तो ओरडायला लागला. तो बायको आणि तो दुसरा फ्लॅट तो उठून आले ते लोक आणि तो बोलतो काय झालं, ते तिकडे बाई उभी आहे. तर त्याने बोललो नाही कुठे कोण काय आहे. बोलतो नाही मला दिसली. मग त्याला कळलं की त्याची बायको जी बोलत होती ती काहीतरी इथे आहे. मग त्याला नंतर मग ते लक्षात आलं. एकदा त्यांनी काय झालेलं की हे सगळं व्हायच्या आधी, ती बायको यायच्या आधी पार्टी झाली घरी. ठीक आहे. पार्टी झाली, 2-3 जण आलेले, पार्टी झाली आणि त्या लोकांनी डिशेस तसेच ह्याच्यामध्ये ठेवलेले त्या सिंकमध्ये. सिंकमध्ये तसेच यूज डिशेस तसे. बोला सुबह देख लेंगे. सकाळी तो उठतोय तर तो डिशेस क्लीन करून ठेवलेले आहेत ट्रेमध्ये त्या. त्याला कळे ना, त्याला वाटलं रूममेटने केलंय. रूममेट बोलतो मी नाही केलंय. आणि कसं आहे की ते दुसरे फ्रेंड झाले त्या कोणी क्लीन करून गेलं असेल रात्री, असं त्यानं म्हणजे इग्नोर केलं. पण तसं तर कोण क्लीन करून जात नाही दुसऱ्यांमध्ये. ते काय झाल्यावर ते लोक काय करणार माणूस. ते लोक घरी निघून गेलेले ॲक्च्युली. ते पण ते ऑटोमॅटिकली क्लीन करून ते सिंकमधून बाहेर होते. त्याला ते मग ते लिंक झालं त्याला की असं. आणि खूप म्हणजे हॉलमध्ये पण काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत ना दुसरीकडे सापडायच्या. म्हणजे युज्युअल पेस आहे तिकडे ठेवलं आहे तरी पण दुसरीकडे मिळणार तुला. दुसऱ्या तिकडे किचनच्या ओट्यावर किंवा काय असं वेगवेगळ्या ठिकाणी. मग त्याला ते क्लिक झालं. मग त्यांनी त्या ओनरला फोन केलं की असं तो स्टार्टिंगला त्याने डिनाय केलं ओनरनी. त्याचा फ्लॅट होता तो. तो काय तो डिनाय केला त्यांनी की नाही देर इज नथिंग लाईक दॅट. असं त्याला इन्सिस्ट केल्यावर त्यांनी बोललं की समटाईम्स देर वन फॅमिली ओल्ड कपल विच अपियर्स असं तो बोलला. तो बोलला तू आधी का नाही सांगलं. बोलतो मी आधी कसं सांगू, मग येणार कोण राहायला इकडे असं. बघ तो बोलला की दे डोंट डू एनिथिंग, दे जस्ट लिव्ह देअर लाईफ्स. जसे ते लोक जगायचे त्यावेळी शपथ तसं ते लोक त्या लूपमध्येच ते लोक अटकलेत त्या घरामध्ये. आणि प्रॉपर म्हणजे असं घरबीर नाही आहे, म्हणजे अपार्टमेंट आहे प्रॉपर. आणि सिटीच्या मधोमध म्हणजे सिटी सेंटर बोलू ते जवळच आहे त्याच्या तिथे. प्रॉपर म्हणजे बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे आणि फ्लॅटमध्ये या गोष्टी घडत आहेत त्यांचा. आणि कसे तेव्हा थोडं शॉर्टेजेस होते घराचे, म्हणून इझिली सोडत नाही घर म्हणजे. बरोबर. आणि मग ते लोक राहिले तिकडे 6-7 महिने राहिले. त्याच्यानंतरही त्यांना 1-2दा दिसलं ते म्हणजे, पण काही केलं नाही म्हणजे ते लोक. म्हणजे एक कोण फॅमिली होती खूप वर्षांआधी तिथे राहत होते, नवरा बायको वगैरे. आणि मग त्यांची मृत्यू ओल्ड कपल होतं. ओल्ड कपल 50-60 वर्षाचे. जुन्या बिल्डिंग आहेत तिकडे खूप म्हणजे. आणि तिकडे ते रिस्टोरेशन त्यांचं होत राहत असेल म्हणून ते लगेच. आणि मग ते त्यांना दिसायचे, येऊन राहायचे. ते आपल्याच वर्ल्डमध्ये म्हणजे इट्स ॲज इफ लाईक पॅरलल युनिवर्स चालू आहे दोन्ही एकाच घरामध्ये 2. आणि ते कधी ग्लिच होते आणि त्यांना दिसतंय असं व्हायचं पूर्ण. हे खूप वेगळं आहे भाई. तू भाई पंचमहाभूताबद्दल काय बोलत होतास ते ऑडियन्सला सांग, कारण हे मला वाटतं पहिल्यांदा आपल्या पॉडकास्टवर डिस्कस होत असेल. सांग प्लीज भाई स्टार्ट. तर ही गोष्ट माझ्या पप्पांवर झालेली आहे. तेव्हा जेव्हा गावी होते तेव्हा आय थिंक 5th-6th मध्ये झालेली गोष्ट आहे. आणि कसं आहे की तिकडे नातेवाईक बरेच असतात लांबच्या गावी, म्हणजे जवळपास गाव आहे किंवा थोडं लांब आहे. खूप नातेवाईक म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली असतेच, आजूबाजूला असते. आणि तेव्हा कसं आहे की रात्री काय ST बस जात नाही तिथे, म्हणजे त्यावेळेला म्हणजे 1970sची गोष्ट आहे. ST बस तिकडे काय जात नाही, म्हणून आपण पायवाटेने सगळे निघून जातात, ग्रुपच्या ग्रुप असे निघून जातात. पप्पांवर अजून 3 जण होते. ठीक आहे. तसंच एका गावामध्ये एक लग्न होतं म्हणून त्यासाठी ते लोक चाललेले. टाईम होता अराऊंड 7-8 वाजले असतील रात्रीचे पूर्ण म्हणजे. आणि मून लाईट असते म्हणजे स्पेशली एवढं का डार्कनेस एवढं नव्हतं तिथे तेव्हा. आणि 4 जण होते आणि
दोघांकडे टॉर्च होती आणि नॉर्मल त्यांना रोजचाच रस्ता आहे, त्यांना माहिती आहे कुठल्या गावाला जायचं, ते कुठून काय रस्ता पकडायचा, ते जात होते तिथून. तर अचानक त्यांना कळलं, पप्पांना असं नजर गेली मागे, कारण पूर्ण काळोख आहे, ठीक आहे, मूनलाईट पूर्ण येते, काळोख आहे, मागून 4 लाईट येते, दिसत आहेत 4 लाईट. तर पप्पांनी पहिला इग्नोर केलं बघून की ठीक आहे काय असेल किंवा काय नाही. असा तो रोड नव्हता की तिथून काय कार येईल किंवा काय व्हायकल येईल किंवा 4 लाईट होते आणि एका लाईनीत ते म्हणजे 4 लाईट्स सेम हाईटवरती सेम इंटेन्सिटीच्या मागून येत आहेत, ठीक आहे. आणि पहिल्यांदा त्यांनी इग्नोर केलं. दुसऱ्यांदा त्यांनी जो तर त्यांच्यात त्या ग्रुपमधला जो मोठा होता एजने त्यांना विचारलं की हे काय. तो बोलतो काय नाही रे, चलत राहतो, काय हे होत राहते, चालत राहा. पण आपण कसं की नाही बोललं तर मुद्दाम बघायचं, लहानपणी आपल्याला सवय हे नव्हतं. तर ते परत बघितलं, तर परत ते तसं येते. आता कोणी जर टॉर्च घेऊन जर येत असेल समज, थोडं जर काहीतरी डिव्हिएट होणार ना, चालतोय माणूस थोडी टॉर्च थोडी हलणार, जी बीम जी येते ती थोडी वाकडे तिकडे तर होणार, पण ते एकाच लाईनमध्ये फॉलो करते. 4 लाईट 5 लाईट होत्यात ॲक्च्युली, पंच म्हणजे 5 लाईट होत्या त्याच्यामध्ये. आणि ते येते आणि मग ते खूप 4-5 मिनटं असंच ते येत होतं. तर मग सारखं लक्ष मागे जात होतं, ठीक आहे. तरी परत त्या मुलाने बोललं की नको बघूस मागे, तू नंतर सांगतो तुला मी काय आहे ते, असं कर, म्हणजे इग्नोर कर, तसं कर. ते थोड्या वेळच थोडं होणार पण इग्नोर कर, ठीक आहे. इग्नोर कर बोललं तर असं बघतात तर जवळजवळ 15 फुटाच्या अंतरावरती समोर इग्नोर कर बोललं, पुढे बघितलं 15 फुटावर एक पेट आली, आगाची पेट, म्हणजे 2 माळ्या हाईट असेल. आग लागली अचानक. गवतात कसं फॉरेस्ट फायर कशी लागते अशी पूर्ण 2 माळ्या एवढी आग रस्त्यात. सगळे बघतात असे. ते तो सांगत होता, तो पण शॉक झाला की हे काय आलं अचानक. अशी आली 3 सेकंडसाठी आली, परत गायब पूर्ण. पुढे जाऊन बघतात तर काहीच नाही. आता काय जळलं असेल तर तिकडे गवत तर दिसणार ना जळलेलं, बरोबर, किंवा काय स्मेल येणार किंवा काय येणार, काहीच नाही. पूर्ण जसा रोड आहे नॉर्मल रोड आहे पूर्ण. तर मग ते लोक आले, मग गावी गेले, त्यांना विचारलं म्हणजे काय आहे. ते बोलले की तिकडे पंचमहाभूतांचा जरा प्रभाव आहे, म्हणजे ते 5 एलिमेंट असतात म्हणजे ऑफ नेचर. नेचर. त्यातलं ते एक त्यांना दिसलं, ते फायर, अग्नी दिसलं त्यांना. ते डिफरंट असतात की ग्रास असतो, पृथ्वी असते, जल असतो, वायू असते. ते अशा त्यांच्या फॉर्ममध्ये ते दिसतात. त्यातला ते एक फॉर्म दिसला त्यांना, तो म्हणजे आगचा. किती वाजता हे झालं? हे 8-9 वाजता रात्रीच्या. आणि काय स्ट्रीट लाईट्स नाही आहेत पायवाटामध्ये, काय स्ट्रीट लाईट असणार. आणि खूप 1970ची काही रोडचं पण काय कॉन्क्रीटचा रोड नाही किंवा डांबरी रोड नाही, काय नाही. नॉर्मल पायवाटेमध्ये हे सगळं घडते. अनएक्सप्लेनेबल पूर्ण. तुमच्या गावच्या ठिकाणी? हो, गावी. बापरे, हे पहिल्यांदा ऐकलं पंचमहाभूत असं त्यांना त्यावेळेस दिसलेलं. त्यांचं ते स्पेसिफिक नाव आहे त्याला, की पंचमहाभूत आहेत त्या पर्टिक्युलर एरियामध्ये. त्या वाटेला काही हिस्ट्री वगैरे आहे म्हणजे काय तिकडे मंदिर वगैरे आहे की काय? नाही काय असं नाही. ओके, मंदिर वगैरे काय नाही, माहिती नाही अजून लोकांना तिथे, म्हणजे त्यांची हिस्ट्री काय. पण ते सांगतात की असं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ते येतात, दिसत राहतात लोकांना. कधी काय पाणी येईल अचानक पायावरती किंवा काय असं, तिकडे ते वेगवेगळ्या टाईपने ते पंच जे एलिमेंट आहेत, आपण पूजा सामग्रीमध्ये पण आपण वापरतो पंच, ते तशा टाईपचे, ते त्याचं इमिटेट करणारे ते हे आहेत, भूत आहेत ती. बापरे, तू माथेरानचं काय बोलत होतास भाई, मला ते ऐकायचं. माथेरानचं म्हणजे एकदम आय वोंट से गोस्ट एक्सपिरियन्स, बट क्रीपी इन्सिडेंट एक आमच्यावर झालेला. आम्ही सगळे स्कूलमधले मित्र, चड्डी बड्डी आले, फर्स्ट स्टँडर्डवाले सगळे प्लॅन केली, ट्रिप जाऊया चला. किती तुम्ही कितवीला होता त्यावेळी? नाही, आम्ही आत्ताची हल्लीचीच गोष्ट आहे, 2017ची गोष्ट. ओके. कॉलेज म्हणजे शाळा सोडूनही 7-8 वर्ष झालेले आहेत, म्हणजे प्रॉपर कॉलेज चालू आहे किंवा कोणी नोकरीलाही लागलेले आहेत, अशा नोकरीलाच होते म्हणजे त्यावेळेला. 2017ची गोष्ट आहे ही. आम्ही गेलेलो माथेरानला. आणि सजासजी कसं की एकत्र प्लॅनिंग काही होत नाही लवकर, कोण ना कोणतरी राहतोच. पण ह्या ट्रिपनं सगळे होते, लहानपणीचे सगळे, पहिलीतले सगळे मित्र आम्ही गेलो तिकडे, प्लॅन केलं मस्त. हॉलिडे होम होता, ते सगळं बुक केलं आणि आम्ही बोललं की अभि थोडा घुमते आहे थोडा. सकाळी तिकडे पोचलो, पाऊस खूप पडत होता, पाऊस तिकडे पोचलं आणि मग जेवलो बिलो आम्ही, थोडं फिरून येऊया आपण जरा. आणि कसं सगळं
जवळजवळच आहे सगळं माथेरानमध्ये. पॉईंट्सचे सगळे डिरेक्शन सगळे दिलेले आहेत. जाऊया. एक पॉईंट बघितला आम्ही प्रॉपर, फोटो तिकडे काढले, परत रिटर्न येत होतो. बोललं की थोडा इधर थोडा बाजू में जाके जरा देखते क्या है. छोटीशी एक पायवाट जात होती खालच्या साईडला. जाते म्हणून चल जाते अभि क्या, 7 जण आहेत आम्ही, आता काय होणार आहे. होऊन जाते, चल बकचुदी करते, थोडा फोटो शूटिंग करते, क्या ग्रुप फोटोज काढतायत, हे काढतायत ते काढतायत, फुल जातोय. तिथे अचानक त्या रस्त्यामध्ये एक बैल आला. बैल म्हणजे एकदम टॉल बैल, म्हणजे ते शर्यतीमध्ये वापरतात ना किंवा ते शोसाठी ठेवतात तसा पूर्ण बैल आला. फक्त बैल एक उभा आहे असा. आम्ही घाबरलो की एवढा कुठून अचानक जंगलातून. आणि तिकडे जंगलातले एवढे काय ते काय गहू रेडा नाही आहे, प्रॉपर डोमेस्टिकेटेड जो बैल असतो पूर्ण हट्टा कट्टा पूर्ण, म्हणजे त्याला असं बघायला लागेल वरती, एवढा हाईटचा होता तो. बैल आला मध्ये. आम्ही साईडला झालो की काय चालू आहे त्याचं. मी थोडं पुढे गेलो आणि तिथून मग टर्न मारला. आम्ही टर्न मारतोय तर एक माणूस दिसता आम्हाला. त्याला आम्ही विचारलो की, आम्ही थोडं हरवलो तिथे, बोललो की अरे मार्केटचा रस्ता कुठे आहे. त्याला आम्ही कुठल्या भाषेमध्ये बोलतो, मराठीमध्ये आधी बोललो, त्याला काय समजेना, हिंदीमध्ये बोलतो समजेना. तो काहीतरी बडबडतोय. आम्ही बोललो की ठीक आहे, आता थोडा फोटो काढूया, इकडे बघूया. येत होतो तेव्हा तो माणूस त्या बैलाच्या समोर उभा आहे आणि मंत्र बोलतोय. तर असं आहे की तो बैल हलेच ना, म्हणजे तो माणसाकडे बघतोय आणि तो 2 फूट फक्त लांब उभे आहेत दोघं जण एक दुसऱ्याला फेस करून, आणि तो मंत्र बोलतोय माणूस, आणि तो बैल त्याच्याकडे बघतोय असं एकटकने, हलत नाही, काय नाही. शेपूट तरी हल्ली पाहिजे त्याची, काहीच नाही. डेड पूर्ण असा उभा आहे, असा फक्त पुतळ्यासारखा उभा आहे. तो मंत्र बोलतोय, त्याच्याकडे बघतोय. आता मी हिप्नोटिझम जर असेल ते माणसांमध्ये आपण बघितलं आहे, ॲनिमलमध्ये मी तर म्हणजे ऐकलं नाही आहे. होऊ येऊ शकते, पण तो जे मंत्र बोलतोय आणि तो बैल त्याच्याकडे एकाच नजरेने बघतोय आणि हलत नाही बिलकुल. आणि आम्ही मागून बघतोय की हे ना का चाललं, काय गोष्ट काय, म्हणजे होतंय काय नक्की. हां, काय आहे म्हणजे विचित्र. एक तर तो अनयुज्युअल त्या बैलाची साईज, तो माणूस पण विचित्र, त्याला काय भाषा समजे ना कुठली, काहीतरी बडबडतोय तो. आम्ही साईडने तिथून निघालो. साईडने बोलो की निकलते इधर, कुछ भरोसा नहीं, मेरे को कुछ अजीब लग रहा है. सगळे बाकी मित्र पण बोलले की थोडा क्रीपी लग रहा है, थोडा निकलते इधर से. जे रस्ता मिळेल ते आम्ही पुढे चालत गेलो आणि स्ट्रेटच रोड होता. पुढे जरा जाऊन आम्ही जस्ट वरती साईडला आम्ही टर्न नव्हते, मग देखते काय आहे. मागे बघितलं, दोघं पण नाहीत. तो बैल पण नाही, तो माणूस पण नाही, काय नाही. आणि असं नाही की आजूबाजूला जंगल आहे, ठीक आहे, पण जंगलामध्ये कोणी असं शिरला तरी आवाज येतो. काही ग्रास पत्ते तर कोणी पाय दिला तर आवाज येतो, तसं काहीच नाही. दोघंही काय. तिकडून आम्ही जे पळत आलो आहे, जो रस्ता मिळेल ते मार्केटला पोचलो आहे आम्ही. कंटिन्यूस पळापळ देऊन आम्ही मार्केटला आलो. आणि मार्केटमध्ये विचारतोय, बोलते नाही ऐसा कुछ नहीं है वहाँ पे, ऐसा लोक बोलतात ये वो. तर आम्हालाच माहिती आहे आम्हाला काय दिसले ते. हा यार, म्हणजे तो काय मंत्र बोलत होता, असं मंत्र बोलत होता तो. आणि तो बैल म्हणजे काय म्हणतात, फ्रीज होतो ना तसा फ्रीज एकदम. माणसाला फ्रीज करू शकतो सर, हिप्नोटिझममध्ये फ्रीज होऊ शकतो माणूस, पण एका ॲनिमलला फ्रीज कर ना. आणि तोही कोण माणूस आहे, काय आहे ते माहीत नाही. हे तसाही प्रकार असू शकतो रे. म्हणजे लोक बोलतात ना की रात्रीचं त्यांचा जो राखणदार वगैरे असतो तसा व्यक्ती असू शकतो. कारण की त्याला म्हणजे व्यक्ती कसा होता भाई, वियर्ड कपडे एकदम वियर्ड त्याचे, म्हणजे काय ऑरेंज काय घालतोय, काय ग्रीनमध्ये काय विचित्रच कपडे होते त्याचे, नॉर्मल कपडे नव्हते त्याचे. आणि हे बांधलेलं त्यांनी, फेटा टाईप बांधलेला, एक ब्राऊन कलरचा फेटा बांधलेला त्यांनी आणि टिळक लावलेला त्यांनी. असं नॉर्मलच होता तो, म्हणजे असं काय हे नव्हतं, पण वेगळे कपडे होते त्याचे, फक्त एवढंच त्याचं. नाहीतर कोणत्या आजूबाजूच्या गावातलाही नाही, आम्ही विचारलं त्याच्या तिकडे मार्केटमध्ये, त्याला भाषाच समजे ना, तर त्याला आम्ही विचारतोय मार्केट कुठे आहे, तो काय उत्तरच बरोबर दे ना. तो आपलंच काहीतरी बडबडतोय, डायरेक्शन तरी दाखव, काहीच नाही. त्याला समजेच ना आम्ही काय बोलतोय. हिंदीमध्ये बोललो, मराठीमध्ये बोललो, तर 2 भाषा तर कळली पाहिजेत माथेरानमध्ये. हा यार भाई, हे माथेरानसारखे बाई खूप जागा आहेत ना भाई. माथेरानमध्ये वगैरे खूप लोकांचे असे मर्डर्स वगैरे झाले, सुसाईड. आधी तर माहिती नाही आपल्याला, पण आता पण जर आपण बघतो ना, किती केसेस आहेत जे माथेरानला ट्रिपवर वगैरे जात आहेत आणि म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला घेऊन जातोय आणि काही तिथे होत आहे, किंवा कपल जात आहेत. तर खूप आहेत, रिसेंट केसेस पण खूप आहेत. मला वाटतं तेच काहीतरी असं. आणि मी इव्हन माथेरानचे खूप असे हॉरर इन्सिडेंट्स पण ऐकलेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तसे काय तिकडे विलाजणी आहेत ते, म्हणजे खूप आधीपासूनचे आहेत, म्हणजे ब्रिटिश काळापासूनचे आहेत तिथे. आता तिकडे काय झालेलं आहे आपल्याला माहीत नाही. आणि काय म्हणजे काय ते
गोस्ट टूर्स पण आहेत तिकडे. टूर्स हां, ते म्हणजे आता घेऊन जातात तिथे, म्हणजे ते पॅरानॉर्मल एक्सपर्ट्स असतात ते लोक घेऊन जातात, म्हणजे जे इंटरेस्टेड आहेत ज्यांना लर्न करायचं आहे तशा ठिकाणी घेऊन जातात आणि मग ते इंट्रोड्यूस करतात की, पण लांबच ठेवतात ते लोक, त्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाणार नाही एकदम, कारण त्यांना पण माहिती आहे की काय आतमध्ये, लांबून दाखवणार की इकडे ही. हे सगळं युएसला वगैरे भरपूर होतं ना त्या साईडला, दॅट इज नॉर्मल. खूप इंटरेस्टेड. आपल्या इकडे कोण पाठवणार नाही, आपल्याला फटके पडतील घरी, आपल्या इकडे अभ्यास करी कुठे चाललाय. पण मजा येते यार असं काय असेल. पण हा, आपण पण जायला घाबरू यार. तू जाशील का असं असेल तर? एका लिमिट पण जाईल. सकाळचं जाऊ शकतो, रात्रीचं काय सांगू शकत नाही. अच्छा, सही आहे भाई. पण भाई आता लास्ट आपण एक स्टोरी घेऊया. बँगलोरची एक स्टोरी. बँगलोरची भाई घे. ही स्टोरी मला रिसेंटली सांगितली एका मित्रांनी. डब्लिनमध्येच असतो तो, म्हणजे मित्र, आणि तो आहे मेन बँगलोरचा. तर बँगलोरमध्ये कसं आहे की तो, त्याचं घर आहे, प्रॉपर घर त्याचं आहे, आणि तो आई वडील तिथे राहतात त्याचे, ठीक आहे, आणि त्याची गर्लफ्रेंड होती. ते दोघं लिव्ह इनमध्ये राहणार म्हणून त्याने एक बाजूच्या एक टॉवर होता नवीन बांधलेला, तिथे लिव्ह इनमध्ये ते लोक रेंटनी घेतलं त्या लोक राहण्यासाठी. तर तिथे ते लोक जस्ट मूव्ह झाले, सगळं सामान विमान शिफ्ट केलं, आणि त्याचा एक डॉग पण आहे, लॅब्राडॉर, ब्लॅक कलरचा त्याचा डॉग आहे, लॅब्राडॉर, आणि तो खूप लहानपणापासूनच त्याने त्याला सोबत आहे तो. आणि कसं आहे की तिथे तो लोक मूव्ह झाले, आणि हा कसं आहे की त्या मित्राला थोडं, जसं त्या घरामध्ये मूव्ह झाला तो थोडं नेगेटिव्ह त्याला असे वाटलं, हां, थोडं हेवीनेस, आणि हे त्या एंट्री केल्यापासूनच त्याला जाणवलं. आणि त्याच वेळेला बाजूचं घरमध्ये पण कोणतरी राहायला आलेलं, आणि त्यांचं काहीतरी घरात पूजा चाललेली, ती होम हवन करतात ना, गृहप्रवेश, ते बाजूच्या फ्लॅट होता त्याच्यामध्ये ते त्याच वेळेला मूव्ह होते, तेव्हाच ते झालेलं, तेव्हा त्याच दिवशी तो करत होते, सगळे लोक आलेले सगळे, ते झालं. आणि मग ह्यांनी त्याचं सामान सगळं, सोफा, हे टी व्ही राहण्यासाठी जे पण होतं. आणि त्याच आठवड्यामध्ये काय झालं, फर्स्ट वीकमध्येचा, तो त्याची गर्लफ्रेंड आणि डॉग जे आहेत ते हॉलमध्ये बसलेले टी व्ही बघतात प्रॉपर, ठीक आहे, दुपारची वेळ आहे, 3 वाजता. तर अचानक तो कुत्रा जो आहे तो भुंकायला लागला, डोरकडे बघून. हॉलचा डोर जो आहे तो लिव्हिंग रूममध्ये दिसतो असा डायगनली, तो डोरकडे बघून भुंकायला लागला अचानक. आणि तो भुंकायला लागला तर त्यांनी त्याला चूप केलं की कोण आहे, दरवाजा तर बंद आहे. मग त्यांनी उडून बघितले कोण बाहेर आहे का, कोणीच नाही आहे तिकडे, कोणी आलंही नव्हतं बाहेर किंवा काय. परत येऊन बसला, परत बघतो, परत भुंकायला लागला. आणि हे कंटिन्यूस अर्ध्या तासासाठी कुत्रा तो ऐकेच ना, भुंकतोय, तो त्याचं नाव घेतोय, अरे व्हॉट हॅपन बोलतोय, कंटिन्यूस भुंकतोय त्याच्या तिकडे एकाच ठिकाणीच बघून, शांतच नाही होत आहे. आणि मग त्याचं एक पर्टिक्युलर टाईम नंतर ते बंद झालं, म्हणजे तो भुंकायला बंद झाला. तर मला काय माहिती, नवीन जागा आहे म्हणून कुत्रं तसं वियर्ड वागू शकते असं म्हणून त्यांनी इग्नोर केलं, ठीक आहे. आणि थोडं 1 महिना असं झाला, आणि तो कुत्रा पण मध्ये थोडा आजारी पडायला लागला त्या घरात, आणि थोडं याचे इंटरनल पण क्रॅशेस व्हायला लागले गर्लफ्रेंडबरोबर, की थोडं खूप प्रॉब्लेम्स त्याचे येऊ लागले. म्हणजे आधी जे भांडण नाहीची होती आता भांडण होत आहेत घरामध्ये. एकदा काय झालं, तो बेडरूममध्ये बसला आहे, ठीक आहे, कुत्रा पण बाजूलाच आहे, खाली बेडच्या तिकडे बसला आहे. तर बेडरूमचा डोर जो आहे त्याच्याकडे वरून कुत्रा भुंकायला लागला, सेम टाईममध्ये, 3 to 3:30 दुपारी, कंटिन्यूस भुंकतोय. कोणीच नाही घरी. ती गर्लफ्रेंड होती ती कामावर गेलेली, आणि हा एकटा ऑफिसचं काम करत होता, बेडवर बसून रिलॅक्स करत होता. बेडरूमच्या डोअरवर बघून तो कुत्रा भुंकतोय, आणि परत तो ऐकेच ना, थांबेच ना, काय त्याला दिलं आहे, त्याला ट्रीट दिली, काय दिलं तरी ऐके ना, कंटिन्यूस त्यानं हे करतोय. थोड्या वेळाने ते परत जो टाईम नंतर स्टॉप झालं, हे झालं, ठीक आहे. त्यांनी मग इग्नोर केलं, चल ठीक आहे काहीतरी असेल. नंतर मग काय आलं की 1-2 आठवड्यानंतर रात्री झोपला आहे आरामात, ठीक आहे, फोनवर बोलला, आईबरोबर काय बोलला, फ्रेंड्सबरोबर व्हिडिओ कॉल झाला, हा झोपला तिकडे बेडवरती. तर बेड असा आहे त्याचा, तो झोपला आहे, कुत्रं नेहमी त्याच्या बाजूलाच असं बेडवर असते किंवा खाली झोपलेलं असतं. तर काय आलं त्याला की कुत्रा अचानक भुंकायला लागला, याची जाग आली. तर हा जर झोपला आहे तर वरती जी भिंत आहे त्याच्याकडे बघून भुंकतोय कुत्रा, आणि सेम कंटिन्यूस, आणि अजून इंटेन्सिटी भुंकण्याची त्याची, जोरजोरात भुंकतोय, आणि
कंटिन्यूस वरती बघतोय, ह्याच्याकडे बघत नाही. हा असा आडवा सिलिंगकडे, सिलिंग मध्ये भिंत लागून जी असते बेडला लागून वरती डोक्याकडची भिंत, ओके ओके ओके, त्याच्याकडे बघून भुंकतोय एक्झॅक्ट वरती. कोणतरी त्याला दिसतोय किंवा काय त्याला माहित नाही, त्याला काय तिथे एनर्जी काय होती की काय होती, कंटिन्यूस भुंकतोय तसं. तर ह्याला कळलं की आता हे काहीतरी म्हणजे अति होते, कारण की आधी लिव्हिंग रूममध्ये झालं, मग डोअरवरती झालं, मग बेड, आणि कसं की बेडरूममध्ये या सगळ्या एनर्जी झाल्या ना, म्हणजे ते खूप डेंजरस पूर्ण घरात होत डेंजरस असते. ओके. आणि पूर्ण म्हणजे तुम्ही जिथे झोपतात आणि तुम्ही झोपलेले असतात तेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त वल्नरेबल असतात. तुम्ही वेगळ्या तुमच्या ड्रीम्स असतात किंवा काय वीक असतात तुम्ही जेव्हा झोपलेले असतात पूर्ण तुम्ही. तर त्याला ते हे झालं की मग त्यांनी मग फोन केला ओनरला की ऐसा कुछ. त्यांनी आधी ह्याला भटजीला फोन केला. त्यांनी बोला की ओनर को पूछना की उसने कुछ होम हवन किया है की नाही, नवीन घर घेतल्यानंतर काय केलं, पूजा वगैरे काय केली. त्यांनी ओनरला फोन केला की कुछ किया. बोलते नाही ॲक्च्युली ये मेरे क्या बोलते, त्याचा जो ओनर होता त्याच्या बहिणीचा हस्बंड जो होता त्याचा आहे, ते लोक बाहेर राहतात आउट ऑफ इंडिया. त्यांनी मला हे सांभाळायला दिलं आहे, त्यांनी बाय करून ठेवलेलं. त्यांनी बोललं की तू रेंटवर देऊन टाक, असंच पडून राहिलं आहे तर तू देऊन टाक रेंटवरती. तर मी काय, मला जास्त वेळ नाही मिळाला म्हणून मी सरळ रेंटवर दिलं आणि तुम्ही तिकडे राहायला आले करून, काहीच झालेलं नाही आहे. तर तुम्ही बोलले असं कसं तुम्ही करतोस ना, म्हणजे की आधी सांग तरी की करायचं आहे, आम्ही केलं असतं, त्याच्यामुळे काही इश्यू नाही, आम्ही केलं असतं. तर मग त्यांनी बोललं की नाही तुम्हीच आता करून घ्या, मला आता सध्या वेळ नाही, कारण तो पण कुठे लांब राहायचा, म्हणजे बँगलोरमध्ये राहायचा. हां, फक्त तो जेव्हा ते एक्सटेंड करायचं आहे वगैरे तेव्हाच तो फक्त यायचा, साईन बिन काय करायची तेव्हा यायचा. मग त्यांनी त्या भटजीला सांगितलं की असं असं करून घ्या. मग त्यांनी भटजीला विचारलं काय आहे एक्झॅक्टली. त्यांनी बोललं की तुमच्या आजूबाजूला फ्लोअरवरती कोणाचं काय नवीन कोण राहायला आलं आहे काय. तो ते बोललं हां, बाजूलाच एक घर होतं, ते आमच्या आधी 1 आठवडा आधी आले, त्यांनी पूजा ठेवलेली तिथे, म्हणजे पूर्ण ते होम हवन सगळं तिकडे केलं. त्यांनी बोललं की हो, कदाचित असं असू शकते की तिकडे पूजा केल्याने तिकड्या ज्या एंटिटीज ज्या होत्या किंवा काय स्पिरिट्स असतील, ते बाजूला जे घर आहे म्हणजे तुमचं जे घर आहे तिथे त्या ट्रान्सफर झाल्या. हां, आणि तुम्हाला ते आता त्रास देत आहे, तुम्हाला ते त्रास देतात. आणि तुमचं, कारण की तुमचं वल्नरेबल घर निघालं, कारण की तिकडे काहीच झालेलं नाहीये. आणि आपण बोलतो ना भाई की कुत्रे किंवा प्राणी असतात ना, त्याने ह्या गोष्टी लवकर एक्सपिरियन्स होतात, त्याने ह्या गोष्टी लवकर दिसतात. त्यामुळे आपण बघतो ना की रात्रीच्या वेळी वगैरे पण कुत्रे असेच रॅन्डमली भुंकतात वगैरे तसं. आणि तू नोटीस करशील बाय, अमावस्या वगैरे असतं, अमावस्या किंवा पौर्णिमा वगैरे, तेव्हा खूप जास्त होता हाऊल करतात. नॉर्मल डेजला एवढं नाही करत. बरोबर, माहिती नाही अगेन ते काय आहे, त्याची उत्तर आपल्याकडे नाही आहेत, पण ते आहे. आणि कसं की घरात जर कुत्रा किंवा इवन मांजर असू दे, फिश असू दे, ठीक आहे, टर्टल असू दे, घरात काही असं म्हणजे वाईट एनर्जी नेगेटिव्ह आलं तर ते स्वतःवर घेतात. हां, हे पण ऐकलंय मी. आजारी पडतात किंवा आता काही गोल्डफिश पूर्णच्या पूर्ण टँक प्रॉपर आहे, हेल्दी आहे, 1 आठवड्यामध्ये सगळे गोल्डफिश मारणार, समजलं. म्हणजे स्वतःवर पूर्ण ओढून घेतात, मग तुमच्यावर काय विघ्न येऊ नये म्हणून. जसं तो कुत्रा तो आता आजारी पडायचा. हां, बरोबर, त्याला त्या गोष्टी दिसायचा, तो स्वतःवर घ्यायचा. मांजरी तसंच करते. हां, मांजर पण त्यांना मे बी त्यांचं ते झोन ते लवकर पण दिसत असेल प्राण्यांना वगैरे. पण यार मजा आली. थँक्यू सो मच विनीत भाई, तू आलास, तू तुझे एक्सपिरियन्स शेअर केलेस, खूप चांगल्या प्रकारे तू सांगितलंस, तर धन्यवाद. तुला कसं वाटलं भाई? नाही, खूप चांगलं वाटलं, मजा आली. तुझं जे पॉडकास्ट जे आहे ते अजून लोकांनी बघावं. थँक्यू सो मच भाई. तुला शुभेच्छा देखील पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. आणि नक्कीच तुझा तर पॉडकास्ट आता डब्लिनपर्यंत पोहोचलेला आहे, अजून येस अजून पुढे वर्ल्ड वाईड पूर्ण करायचं, जिथे तू जाशील तिथे पॉडकास्ट पोचवत जा. पण थँक्यू सो मच भाई. तुम्ही आतापर्यंत जर पॉडकास्ट बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याने करून अजून लोकांपर्यंत हा पॉडकास्ट जाईल. आणि तुम्हाला असं हवं आहे की आम्ही पुढच्या वेळी जेव्हा भेटू, तू नेक्स्ट कधी येणार आहेस? आता नेक्स्ट 6 मंथ्समध्ये, जून मध्ये, मग तेव्हा आपण मे बी तिकडच्या गोष्टी करू, युरोपमधले जे हॉरर स्टोरीज आहेत, आयर्लंडचे झाले, कारण मी त्या दिवशी वाचू तर रेडिटवर वगैरे खूप गोष्टी आहेत, इव्हन तिथे आहेत की नाही माहिती नाही, पण लोक जरा सायको आहेत तिकडची, युरोपमधली वगैरे. तिकडे खूप असे मर्डर झालेत, खूप मर्डर मिस्ट्री आहेत तिकडे, इव्हन खूप ब्लॅक मॅजिक वगैरे पण करत असतात लोक, वुडू डॉल वगैरे, ते आउजा बोर्ड वगैरे, त्या खूप गोष्टी तिथे चालतात. तर मे बी नेक्स्ट टाइम आपण त्यांच्यावर डिस्कस करू. तर तुम्ही विनीतलाही फॉलो करू शकता, त्याचे इंस्टाग्राम हँडल्स वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आणि तुमच्याकडेही जर अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंक, गुगल फॉर्मची एक लिंक असेल,
तर क्लिक करा आणि सांगा. आणि जर तुमच्या गोष्टी इंटरेस्टिंग असतील तर आपण पण एक पॉडकास्ट करू सोबत. ठीक आहे, स्पॉटिफायवर वगैरे ऐका आणि सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. थँक्यू सो मच. बाय.